नमस्कार, मी उमा चिट्याला TSTV न्यूज करता। एक अधिकृत बातमी आहे आपल्या TSTV न्यूजची की पत्रकार अशोक पाटोळे यांची व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती। 15 वर्षांच्या सातत्यपूर्ण पत्रकारितेची दखल, देशव्यापी पत्रकार संघटनेकडून सन्मान। भिवंडी तालुक्यातील पत्रकारिता आणि सामाजिक कार्यासाठी सातत्याने सक्रिय असलेल्या भिवंडी वृत्तनामा या साप्ताहिकाचे संपादक अशोक रामराव पाटोळे यांची व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। दिनांक 10 जून 2025 रोजी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष माननीय श्रीयुत मंगलवामन डोंगरे यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले। मागील 2 वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडिया हे आंतरराष्ट्रीय पत्रकारांची एक संघटना आहे। ज्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संदीप काळे साहेब आहेत। त्याचबरोबर संपूर्ण देशामधून या संघटनेचं जाळं पसरलेलं आहे। या संघटनेची मजबूत बांधणी करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या पूर्ण भारत देशामध्येच नाही तर भारत देशाच्या बाहेर सुद्धा म्हणजे अदर कंट्रीज मध्ये सुद्धा शाखा आहेत। तर भारत देशामध्ये आणि त्यातले त्यात महाराष्ट्र राज्यामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वेगवेगळ्या शाखा काम करत आहेत। त्यामध्ये डिजिटल विंग असेल, साप्ताहिक विंग असेल, महिला विंग असेल, अशा वेगवेगळ्या विंगच्या माध्यमातून त्या ठिकाणचे तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष अशा नेमणुका करून या संघटनेचं मजबूतीकरण केलं जात आहे। त्या धर्तीवरच काल सन्माननीय संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे आणि कोकण विभागाचे अरुणजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मी यापूर्वी भिवंडी तालुका अध्यक्ष होतो, परंतु मागील 2 वर्षामध्ये मी या संघटनेमध्ये चांगलं काम केल्यामुळे मला आणखी त्या पुढचा मोठा कार्यभार माझ्यावरती सोपवलेला आहे। तो म्हणजे साप्ताहिक विंगच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सन्माननीय संदीपजी काळे साहेब यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आमचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय मंगलजी डोंगरे साहेब यांच्या हस्ते मला काल नियुक्तीपत्र दिलं आणि मला साप्ताहिक विंगचं अध्यक्ष म्हणून त्यांनी नेमणूक दिली। सध्या जे आता तुम्हाला जे पदावर नियुक्त केलं आहे तर तुमचा पुढा काय वाटचाल राहणार या कार्यक्रमात? साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्षपदी माझी नेमणूक केलेली आहे। आता हा मोठा खूप कार्यभार आहे, तो जेव्हा माझ्यावरती सोपवलाय तर माझं कर्तव्य आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये जे जे काही साप्ताहिक काम करतायत, ज्या साप्ताहिकाचे संपादक आहेत, ते संपादक आजही असंघटित नाहीयेत जेवढे म्हणायला पाहिजे तेवढे, तर त्यांना संघटित करून त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, त्यांच्या काही समस्या असतील, त्या समस्याला आम्ही वाचा फोडण्याचं काम त्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी मंगल डोंगरे, व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष। गेल्या 2 दिवसापूर्वीपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या व्हॉइस मीडियाच्या माध्यमातून तालुक्याच्या संपर्क अभियान सुरू आहे। जिल्हा कमिटी आपल्या भेटीला या नावाखाली आमचं ठाणे जिल्ह्याचं संपूर्ण संपर्क अभियान सुरू आहे आणि आजचा 2रा दिवस सकाळच्या सत्रामध्ये कल्याण तालुक्यामध्ये आमची सभा झाली, संवाद झालं आणि त्या ठिकाणी पत्रकारांच्या असलेल्या समस्या, संघटनेचा असलेला एक अजेंडा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी मी माझ्या जबाबदारीनुसार प्रयत्न करतोय। त्याच्या अनुषंगाने आता आम्ही भिवंडी तालुका कार्यकारिणी सोबत आमची चर्चा झाली, आमचा संवाद साधला गेला आणि नेमकी आज या ठिकाणी माझे मार्गदर्शक असलेले असे माझे खरोखरच मार्गदर्शक अशोकजी पाटोळे साहेब यांची या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडियाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे।
साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्षपदी पाटोळे साहेबांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही या संघटनेमध्ये काम करत आहेत आणि ते काम करत असताना ठाणे जिल्ह्यामध्ये संघटना कशी वाढेल, चांगली माणसे संघटनेमध्ये कशी समाविष्ट येतील यासाठी पाटोळे साहेबांनी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यासाठी आम्हाला माझे मार्गदर्शक सध्या जिल्हा कमिटीवर असलेले माझे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष फारुखभाई मेमन यांचं खूप मोलाचं सहकार्य असते. माझे सचिव शरदजी घोडे साहेब, प्रवीणजी सूर्यराव सर, भिवंडी शहराचे माझे शहर अध्यक्ष मोहनजी राठोड साहेब आणि आमचे तांबे साहेब या सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ देऊन या ठिकाणी आम्ही साधक बाधक अशी चर्चा केली आणि एक मला चांगला असं एक व्यक्तिमत्व पाहिजे होतं, मार्गदर्शक जिल्ह्याला पाहिजे होते, ते म्हणजे आमचे अशोकजी पाटोळे साहेब यांना आज जिल्ह्यासाठी मी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती केलेली आहे. व्हॉइस ऑफ मीडिया ही जागतिक संघटना पत्रकारांची, तर आम्ही गेल्या 2 दिवसापासून प्रत्येक तालुक्यामध्ये भेट देऊन आणि पत्रकारांची समस्या समजवून आणि व्हॉइस ऑफ मीडिया काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मी आज ठाणे जिल्ह्याचा कार्याध्यक्ष या निमित्ताने आज इतकं सांगू इच्छितो की गेल्या अनेक दिवसापासून व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीपजी काळे यांच्या प्रयत्नाने काय काय यश आलेलं आहे याच्यावरती मी थोडासा प्रकाश टाकणार आहे. प्रथम म्हणजे श्री काळे साहेब यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाने पत्रकार महामंडळाला मान्यता दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या काळामध्ये ती मान्यता मिळाली आणि लवकरच त्याला ती ऍक्टिव्हेट होणार आहे. हा एक फार मोठा व्हॉइस ऑफ मीडियाचा यश आहे. दुसरा यश म्हणजे त्यासाठी अनेक आंदोलनं वगैरे केली, तर डिजिटल माध्यमांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. ही केवळ व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची आणि प्रयत्नांची यशस्वी मिळालेली पावती आहे, त्यांच्या आंदोलनाला मिळालेले यश आहे. आणि यापुढे महाराष्ट्र शासनातर्फे डिजिटल माध्यमांना म्हणजे यूट्यूब वाल्यांना जाहिराती मिळतील, शासनाची मान्यता मिळणार आहे. त्यासाठी मी असं यूट्यूब वाल्यांना विनंती करतो की आपल्या महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये काय काय नियम ठेवलेले आहेत आणि काय काय अटी ठेवलेल्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा. त्यामध्ये तुम्हाला ते व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी मदत करतील आणि शासनाच्या यादीवर तुम्हाला आणण्याचा प्रयत्न करतील.